सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 21 फेब्रुवारी 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बस स्थानकाचे आउटगेट पारंगे चौक या बाजूला काढा. नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले. सातारा शहरात मध्यवर्ती बस स्थानकाच्या बाहेर दररोज वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पारंगे चौक बाजूकडे आउटगेट काढा अशी सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाला दिले आहे. कराडच्या उड्डाणपुलाला तारीख ते तारीख. उड्डाणपुलाच्या अप्रोच रस्त्याचे काम संत गतीने. यापूर्वीच दोनदा मुदतवाढ. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदीकरणाचे काम अत्यंत संत गतीने सुरू आहे. याच कामांतर्गत कराडजवळ नाव उड्डाणपूल उभारण्याचे काम मागील 3 वर्षांपासून सुरू आहे. मात्र अजूनही काम 80 ते 85% झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे उड्डाणपुला जोडणारा कोल्हापूर नाका परिसरातील अप्रोच रस्ता अद्यापही पूर्ण झाला नसून सद्यस्थिती पाहता हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अवघडच आहे. यापूर्वी 3दा या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन संपली असून 2दा मुदतवाढ देण्यात आली आहे. उपक्रमांचा भडीमार, शिक्षकांवर प्रशासकीय कामांचा बोजा, अध्यापनावर परिणाम, गुणवत्ता ऐवजी कागदोपत्री अहवालांचा वाढता पसारा. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांवर विविध शासकीय उपक्रम, सर्वेक्षणे आणि ऑनलाईन नोंदीचा वाढता बोजा पडत आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अध्यापनाचे मूळ कार्य बाजूला राहून दिवसाचा वेळ अधिक माहिती भरणे, अहवाल सादर करणे आणि विविध मोहिमांमध्ये सहभाग होणे यावर खर्च होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. याबाबत शिक्षक संघटना व प्राथमिक शिक्षकांनी खंत व्यक्त केली आहे. कराडमध्ये आजपासून मिनी सरस मानेनी जत्रा. प्रदर्शनात गावरान मेजवानीसह मनोरंजनाची पर्वणी. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजार मैदानावर आज दिनांक 21 फेब्रुवारी पासून उमेद महिला बचत गटांच्या मिनी सरस मानेनी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बचत गटांकडून उत्पादित वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे 75 आणि खाद्यपदार्थांच्या 25 स्टॉलसह मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे कराडसह परिसरातील नागरिकांना खरेदी, अस्सल गावरान चवीची मेजवानी आणि मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे. मेढा येथे फसवणूक करून ट्रॅक्टर विक्री करणारा जेरबंद. मेढा पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला अटक करून 9,15,000 रुपयांचे 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. अजय संतोष चव्हाण, राहणार सरताळे, तालुका जावळी असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अजित मोहन दुधुस्कर वय 40 राहणार मोडेवाडी, तालुका जावळी यांनी फिर्याद दिली होती. अजित यांचा ट्रॅक्टर अजय यांनी हप्ते भरण्याची नोटरी करून घेतला होता. मात्र हप्ते न भरता ट्रॅक्टरची विक्री करून त्यांची फसवणूक केली होती. मेढा येथे पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू. मेढा येथील मोहोड पुलाजवळ वेण्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. शेषराव साहेबराव चव्हाण वय 40 असे मृत्यू झाल्याचे नाव आहे. मुळाचौडा येथील निंबाळकर हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग. दुकान आगीत जळून खाक. काल रात्री मुळाचौडा येथील निंबाळकर हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. त्यामध्ये हार्डवेअरचे साहित्य जळून खाक झाले. आगीत सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खावली तालुका सातारा येथील डेपीमधून 120 किलो तांब्यांची चोरी. खावली येथील डेपीमधून अज्ञात चोरट्यांनी 70,000 रुपये किमतीची 120 किलो वजनाची तांब्याची तार चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ ज्ञानदेव बळीराम नरळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ललगुण तालुका खटाव येथे मुखबिर तरुणांना अमानुष मारहाण. दुचाकीकडे इशारा करून दुचाकी धावत असताना संशय घेऊन 3 मुखबिर तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना ललगुण तालुका खटाव येथे दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता घडली. या प्रकरणी पुसगाव पोलीस ठाण्यात 3 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखदेव बाळासू जाधव, गणेश बाळासू जाधव, अर्जुन बाळासू जाधव सर्व राहणार ललगुण तालुका खटाव अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे आहेत. याबाबत शांताराम आनंदराव जाधव वय 55 राहणार डिस्कर तालुका खटाव यांनी फिर्याद दिली आहे. फलटणमधील हनी ट्रॅप प्रकरणी महिलेसह 10 संशयित जेरबंद. फलटण शहर पोलिसांची कारवाई. हॉटेल व्यावसायिकास गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढून खोट्या गुन्ह्यात अडकून अशी शिवागीर धमकी देऊन मारहाण करून खंडणी उकळणाऱ्या सारे गुन्ह्यात 10 संशयित आरोपींना पकडण्यात आले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून 32,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.